इकडे माझी बेबी आहे झोपलेली आणि ती झोपली आहे. तर आता मी फेस पॅक बनवत आहे माझ्या फेसला लावण्यासाठी, कारण संध्याकाळी मला जायचं आहे पार्टीला. तर इथे घेतलेला आहे आलू आणि टमाटर, ते किसून याचा रस काढून घेतलेला आहे. नंतर यामध्ये थोडंसं निंबूचा रस, शहद, बेसन, त्याच्यानंतर कॉफी टाकत आहे आणि थोडंसं दही टाकून मिक्स केलेलं आणि याच्यामध्ये थोडं गुलाबजल आणि ग्लिसरीन टाकून आता हा पॅक लावणार आहे. तर फ्रेंड्स, माझी स्किन खूप जास्त डल वाटत आहे आणि मला जायचं आहे आज बर्थडे पार्टीला. ॲक्च्युली मला फेशियल वगैरे करायसाठी बिलकुल वेळ नाही मिळालेला. तर त्यामुळे मग मी जेव्हा पण मला असं वेळ वगैरे नाही मिळत नाही फेशियल करायसाठी, तर मग मी हा जो लेप आहे आता बनवलेला तो असं लावून घेणार आहे. ॲक्च्युली मी काल करणार होती फेशियल, पण थोडी मग दुसऱ्या कामातच बिझी राहिली, तर त्याच्यामुळे माझं राहून गेलेलं. असं हा लेप लावून हलका हाताने असा हलका मसाज करून घेणार. थोड्या वेळ मी अशीच मसाज करते. तर 2 मिनिट छान मसाज केलेला आणि हे थोडं हलकंसं सुकू देणार. खूप जास्त एकदम ड्राय नाही होऊ द्यायचं, एकदम हलकंसं. आणि मी जे वासले उचलं होतं ते सगळं हाताला पण लावलं होतं आणि वॉश पण केलं. हे बघा, चेहरा हे थोडं हलकंसं सुकू देते आणि मग वॉश करते. छान फेस क्लीन केलेला. मी बाहेर जाते तर त्याच्यामुळे फर्स्ट टाइम आज मी मेकअप करणार. तसं डेली मी मेकअप नाही करत, पण कधी कुठली पार्टी वगैरे असली तर मग अशा वेळेस थोडं बहुत करावं लागतं. तर सगळ्यात आधी मी गुलाबजल लावेल. फेस वॉश झाल्याच्या नंतर गुलाबजल अप्लाय करणार आहे. किंवा तुमच्याकडे टोनर वगैरे असेल तर ते पण तुम्ही लावू शकता. आता मॉइश्चरायझरमध्ये हे निव्या सॉफ्ट मी यूज करते आणि हे डेली मी हेच मॉइश्चरायझर यूज करत असते, त्याच्यामुळे हेच अप्लाय करते. कारण माझी स्किन खूप जास्त सेन्सिटिव्ह आहे. मी कधी मेकअप वगैरे करत नाही, पण आज हलका फुलका थोडा मेकअप करायला. ॲक्च्युली मला आवडते मेकअप करायला. ॲक्च्युली टॉप घातलेला प्रायमर यूज करत आहे. हा हुडा ब्युटीचा आहे. फ्रेंड्स, मला मेकअप कसा आवडते, एकदम लाईट मेकअप. म्हणजे मेकअप केला आहे वाटलं नाही पाहिजे, चेहऱ्यावरती मस्त शाईन असली पाहिजे आणि ग्लो असला पाहिजे, तर असं मेकअप मला आवडते. तर चेहऱ्यावरती छान एक शाईन ग्लो यावं यासाठी मी हे यूज करणार आहे, ग्लो सेट गो. तर हे स्ट्रॉप क्रीम आहे. तर हे थोडं मी लावून घेईल असं. बघा, आले ना मस्त शाईन. त्यानंतर फाउंडेशनमध्ये मामा अर्थचं आहे. हे थोडा ना मला एकदम कमीच लावत आहे मी. मला ना नाही, ते या रूममध्ये फक्त एकच लाईट आहे. बाहेर पण जास्त काही खूप उजेड नाही आहे. संध्याकाळच्या 7 वाजत आहे आणि एकदम एका लाईटमध्ये हा मेकअप करत आहे. मी यांना कुठला रिंग लाईट पण नाही लावलेला आहे, कारण वेळ होत आहे ना, त्याच्यामुळे थोडं घाई गडबडीत करत आहे मी. हा स्पंज यूज करताना तर हा ओला करायचा, पूर्ण पाण्यामध्ये टाकून द्यायचा आणि पूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि त्याच्यानंतर यूज करायचा. म्हणजे ना प्रॉपर जे आपण चेहऱ्याला लावलेलं आहे ना फाउंडेशन, प्रॉपर लागत असते. फाउंडेशन मी लावून घेतलेलं आहे सर्वत्र आणि बिलकुल कुठे तुम्हाला हे नसेल दिसत बघा, जास्त असं फाउंडेशन वगैरे. तर हे आहे कॉम्पॅक्ट पावडर मेबलीचा फिट मी. तर मी आय शॅडोमध्ये हलकासा गोल्डन कलर घेत आहे आणि
तोच असंच लावत आहे वरती वरती. खूप मला आय मेकअप वगैरे नाही करायचं आहे, हलकंसं सर्व. मला इथून इथे मी नोज कंट्रोल करणार आहे. तर हा ब्राऊन कलरचा आहे, याच्याने करणार आहे. तर जर आपलं थोडं आता बघा, जसं माझं नोज ना थोडं असं मोठं दिसत आहे, तो शेपमध्ये आणण्यासाठी म्हणून हे केलं जातं. हायलाइट लिपस्टिक लावलेली. लाईट. फ्रेंड्स, मी झालेली आहे रेडी बर्थडे पार्टीला जाण्यासाठी. आणि एकदम सिंपल मेकअप केला आहे, वाटत पण नाही आहे ना मेकअप केला म्हणून. तर निघत आहे. मैत्रिणींची वाट बघत होती, तर ते ॲक्च्युली शॉपमध्ये होते, तर त्याच्यामुळे लेट झालेलं. तर आता निघत आहे. चला. तर आता मी आलेली आहे माझ्या मैत्रिणीच्या सोसायटीमध्ये. तर माझ्या घरापासून एकदम जवळच आहे तिचं पण फ्लॅट. तर आता ॲक्च्युली जेव्हा घरून निघालो तर हलका पाऊस पण येत होता. फ्लैट नंबर है क्या आपको याद? फ्लैट नंबर याद है आपको? मुझे मुझे भी नहीं है याद। आपने लिखा होगा ना, आपके मतलब नंबर पे होगा ना। तो पहले से किया है ना। तो मैंने भी मतलब उनका सिर्फ नाम ही है मेरे पास। चला आपण बघा कुठे चाललोय. आएंगे क्या? तर फ्रेंड्स, आता आम्ही आलेलो आहोत लिफ्टमध्ये. 9th फ्लोअरवरती आम्हाला जायचं आहे. आणि ही माझी मैत्रीण आहे, तिची मुलगी, परत ही पण सेकंड माझी फ्रेंड आहे. या आधीचे पण काही व्हिडिओमध्ये माझ्या मैत्रिणी आहेत माझ्यासोबत. तर आता आम्ही पोहोचतच आहोत. Happy birthday to you. Happy birthday dear Jishan. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday to you. पकड़ा इसे. एक मिनट. There's Mount Everest on your face also. Chalo, eat now quickly. तर सगळेजण केक आणि स्नॅक्स एन्जॉय करत आहेत. अच्छा हुआ आपको कौन सा कलर यूज कर सकते हो? अच्छा भाई काय क्या कर रहे? क्या है? चलो कोई इधर ही चिपकाने के लिए. आपके लिए बच्चों को अच्छा लगता है ना. हाँ. चला आपण जाऊया. इवांशी. तर फ्रेंड्स, बर्थडे झालेला आहे आणि आता आम्ही घरी जात आहोत. तर हे बेबीचं रिटर्न गिफ्ट आहे बॉल. आणि हे आहे इशूचं. आणि बेबीला इथनं घेऊन गेली तर झोपलेली होती ती, आता उठली. ते दादाच आहे.